गेले 3 दिवस राज्याचं राजकारण एका बातमीने ढवळून गेलेलं आहे आणि ही बातमी आहे पार्थ पवार, अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केलेल्या जमीन गैरव्यवहारासंदर्भातली। याविषयी आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय आणि हा सगळा वादग्रस्त व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। त्यासोबत त्यांनी आणखी एका गोष्टीचा पुनरुच्चार केलाय की या जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नाही, या व्यवहाराची कल्पना आपल्याला नव्हती असं अजित पवारांनी म्हटलंय। सोबतच जमीन व्यवहाराच्या वेळेला ज्यांनी प्रत्यक्ष सह्या केल्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवार त्यावेळेला तिथे उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचं महसूल मंत्र्यांनी म्हटल्याची माहिती अजित पवारांकडून देण्यात आली। सोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, समितीचा अहवाल महिन्याभरात अपेक्षित आहे आणि पारदर्शकपणे चौकशी पार पडेल असं सुद्धा अजित पवार म्हणतात। त्यामुळे केवळ जमिनीचा व्यवहार रद्द करून या व्यवहारादरम्यान झालेले सगळे गुन्हे माफ होणार का, हा मात्र मोठा प्रश्न आहे। तर हे सगळे व्यवहार रद्द झालेले आहेत। आपण या संपूर्ण प्रकरणाचा कागदपत्रांचा अभ्यास केलेला आहे, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण बोललेलो आहोत। याबद्दल अजित पवारांनी काय माहिती दिली थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेत आपण पाहूया। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे। विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंढवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली। आरोप करणं सोपं असतं, परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे अजित पवारांनी सगळा चेंडू टोलवलाय तो चौकशी समितीच्या कोर्टामध्ये। खरं काय खोटं काय, काय झालं कधी झालं, सगळं काही चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न होईल असं अजित पवार म्हणतात। दरम्यान जमिनीचा व्यवहार रद्द होऊन किंवा जमीन परत करून काय होणार, गुन्हा का दाखल होत नाही पार्थ पवारांवरती, या संदर्भातला सवाल उपस्थित केला अंबादास दानवेंनी। जे दोषी आहे पार्थ पवारांसहित सगळे, या सगळ्यावर FIR दाखल झाला पाहिजे। एकनाथ खडसेंच्या प्रकरणात ज्या पद्धतीने समिती नेमली होती ती नेमली पाहिजे आणि संबंधितांवर पार्थ पवार सहित सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे।